सौजन्यातून मिळाले आहे त्यांचा आभार। आणि रोज सकाळी म्हणजेच नाश्त्याची व्यवस्था या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली ते रविराज काळूराम भगत यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तसेच आपण संपूर्णपणे साऊंड व्यवस्था ध्वनी व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली काही सखाराम बंडू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्रांनी या आपल्या सगळ्या सौजन्यांचं भार सांभाळलेला आहे आणि या आभारातूनच आपण त्यांचं प्रथम शब्दांत वर्णन करू आणि कौतुक करू आणि घेऊन चलूया मेगा फिनाले। जयमान कामोठे आणि मोठा खांदा स्ट्राइकवर फलंदाज आहे सोनू पाटील। पहिला चेंडू लोवर फुलटॉस चेंडू आडव्या पट्ट्यात खेचून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव मिळेल। पहिल्या चेंडूवरती एक धाव। फलंदाज आहेत निकू गोवारी आणि सोनू पाटील आणि गोलंदाजी मार्कवर गौतम। ज्या गौतमनं आतापर्यंत आपल्या टीमला इथपर्यंत आणून पोहोचवलं तो गौतम पहिल्या गोलंदाजीला सामोरं जात असताना आणि निकू गोवारी या वेळेला स्ट्राइक वरती येईल ज्याच्याकडे ऑलराउंडरची भूमिका नेहमी जयमान कामोठे मध्ये पाहायला मिळते। मात्र मेगा फायनल मध्ये येत असताना त्या गोष्टी त्याला लक्षात ठेवून गौतमच्या पुढील चेंडूला सामोरं जायचं आहे। फुलटॉस चेंडू या वेळेला लॉप केलाय हवेमध्ये संचार करत चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर ब्रँडेड षटकार। आणि इथे या षटकारानं 7 धावा धावफलकावरती। निकू गोवारी हा एक धडधाकट फलंदाज आहे आणि फलंदाजी करत असताना त्यांना आता एक षटकार लगावून उच्चांक वाढवण्याचा प्रयत्न या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक विकेट किपरच्या दस्तांमध्ये कॅच स्वरूपात निकू गोवारी होईल बाद। पहिला विकेट डगआउटला। पाहू शकाल कशा प्रकारे कॅच त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना विकेट किपरनं गॅदर केलाय आणि निकू गोवारीला मैदानाच्या बाहेर पाठवलंय। म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो बदल केला होता ना गौतमनं आपण पाहू शकाल दोघांच्यात बातचीत चालू आहे। कदाचित पहिला चेंडू काहीतरी वेगळ्या निदर्शनातून तो फेकण्याचा प्रयत्न करीत असावा। इथे धावा आहेत धावफलकावरती 7 एक विकेट 3 चेंडू 2 षटकांचा सामना आणि या 2 षटकांच्या सामन्यात आता टार्गेट मोठं करण्यासाठी प्रयत्न केला जाईल। जयमान कामोठे संघाचा नवीन फलंदाज आलाय रुद्राक्ष गोवारी धडधाकड फलंदाज आहे आणि गौतम याच्या षटकातील चौथा चेंडू खेळून काढणार आहे। मेगा फिनाले आहे आणि आपल्या टीमसाठी प्रयत्न करतायत दोन्ही खेळाडू। टॅपिंग क्रिकेट या वेळेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का नो मॅच नो लँड एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेला नकार दिलाय सोनू पाटीलनं कारण त्याला रिस्क घ्यायची नाहीये। निर्णय फार महत्त्वाचा असतो। तुम्ही धावत्या रनिंग मध्ये चेंडूकडे पाहणं आणि रन कंप्लीट करणं याचं समतोल राखणं हे खेळाडूचं एक कर्तव्य असतं आणि ते या वेळेला पाहायला मिळालं। सोनू पाटील स्ट्राइक वरती येईल एक धाव मिळेल। या षटकातील पुढील चेंडू पहिला चेंडू सोनूने खेळला होता आता हा पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या वेळेला चेंडू लॉप केलाय क्षेत्ररक्षक आहे हर्षद त्या ठिकाणी जेल बाद केलाय आणि जल्लोष पाहायला मिळतोय सोनू पाटील सारख्या मातब्बर फलंदाजाला मैदानाच्या बाहेर। 2 षटकांचा सामना असल्यानंतर स्लॉगरचा षटक असं म्हणायला लागेल कारण मेगा फिनाले 2 षटकात मोठा खांदा संघासमोर जर धावसंख्या बनवायची असेल तर तगडीच ठेवावी लागेल कारण त्यांना पहिल्या मॅच पासून धुवाधार बारी केली आहे। त्या मोठा खांदा संघासमोर एक उत्कृष्ट जबाबदारी घेणारं स्कोर ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि इथे 2 विकेट डगआउटला जाऊन पोहोचलेत। नवीन फलंदाज मैदानावरती गुणवंत गोवारी या वेळेस येईल। या षटकातील हा आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे। या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात 8। अतिशय जबरदस्त स्पर्धा आहे। श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे आयोजित एनडी ट्रॉफी योगेश ट्रॉफी हा थर्रार 15व्या वर्षाचा पाहतोय। प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा घेऊन मेगा फिनाले या वेळेला पुढील चेंडू गौतमचा फुलटॉस चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न परंतु लँड झाला विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळते। चेंडू समजला नाहीये चेंडू डॉट झाला। गुणवंत गोवारीला असे कित्येक चेंडू तपासावे लागतील गौतमचे कारण ज्या पद्धतीनं तो पहिल्या मॅच पासून प्रयत्न करीत आलाय त्याची ती पद्धत आणि त्याची ती कर्तव्य दक्षता
नेहमीच आपल्या संघासाठी लाभदायक ठरले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजेच 8 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर. उर्वरित शेवटचं षटक आहे आणि इथेही स्लॉगर हाणामारी पाहायला मिळेल. अजूनही जयनुमान कामोठे टीमचा जर विचार केला तर या मैदानावरती सर्रास वेळेला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य ते करत असतात. मात्र मोठ्या खांदाचा जर विचार केला ना, त्यांच्याकडे ही तीच दमखम आहे, तीच एक छाप आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला लेग साइडला कन्वर्ट केलाय. स्क्वेअर लेग करून शतरक्षक येतो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जातोय. इथे खेळाडू फंबल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. इथे 5 चुकीला माफी नाही. गौतमनं आतापर्यंत ज्या 8 धावा पहिल्या षटकात दिल्यात ना, इथे फिल्डिंगमध्ये थोडंसं त्याला त्रास झालं, व्यत्यय निर्माण आलं आणि तिथे फंबल जाऊन 1 धाव प्लस मिळाली, म्हणजे 2 धावा मिळाल्या. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 10. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रुद्राक्ष गोवारी गतीवरती स्वार होण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. या चेंडूवरती काय करणार? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला आणि इथे हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅकअप मिळाले गोलंदाजाचं. 1 धाव मिळेल. 22ची रन येईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 11च्या घरामध्ये. कमीत कमी 20 ते 25 जरी धावा असल्या ना, तरी येणाऱ्या इनिंगमध्ये जय हनुमान कामोठे संघ कमबॅक करू शकतो. पण मोठा खांदा संघाचा विचार केला ना, तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याची क्षमता आहे. यॉर्कर लाईन, सटीक गोलंदाजी आणि इथे आउट व्हावं लागेल, जावं लागेल मैदानाच्या बाहेर, कारण धावसंख्या असणं फार गरजेचं आहे. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. बॅट वरती बॉल येणं फार महत्वाचं आहे, कारण या वेळेला कनेक्टिव्हिटी असणं हे जयनुमान कामोठे टीमसाठी एक धावसंख्येत वाढ करणं असं समजलं जाईल. पण ज्या वेळेला डॉट बॉल जाईल ना, त्यावेळेला येणाऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला संघर्ष आणि त्या संघर्षांतून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण ही पराकाष्ठा मोठा खांदा या ठिकाणी करताना दिसतोय. त्याला माहिती आहे आमच्या वाट्याला टॉस आल्यानंतर इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय हनुमान कामोठे टीमला आपल्या गोलंदाजीतून एक विकेट डगआउटला पाठवताना दिसतोय. सुबोध गोवारी आलाय, ज्याच्याकडे क्षमता आहे. यावेळेस जय हनुमान कामोठे टीमला जर वर आणायची असेल तर एक मोठा फटक्याचा शोध घ्यावा लागेल. यावेळेला लेग साइडला चेंडू लेग स्टंपला सोडून आवाक्याच्या बाहेर गेलाय. पंचांनी इशारा केलाय हा अवांतर चेंडू आहे. पण अवांतर चेंडू धावसंख्येत भर करून जाईल. एकूण धाव झाले धावफलकावरती 12 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आणि 3 चेंडूंवरती बरंच काही करण्याचा इरादा या 2 फलंदाजाचा आणि बरंच काही करण्याचा इरादा गोलंदाजाचा. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे इशारा केला जातोय. हा वाईड आहे का? पण पंच आमचे कटाक्ष ठेवून अगदीच आमच्यापर्यंत निर्णय पोचवतात का हा डॉट बॉल आहे. पहा गोलंदाजी किती तीक्ष्ण केली जाते, भेदक केली जाते. या गोलंदाजीचा सटीक मारा केला जातोय, ज्याची गरज आहे खरं तर या फायनलमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न चांगला केलाय. 2 धावेला प्रयत्न आणखी केला जाईल. इथे अगदीच लॉंग स्टॉपकडे चेंडू चालला होता, मात्र इथे बघता बघता कॉलिंग नाही आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला. सुबोध गोवारी आतापर्यंत पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण इनरेज आली आणि चेंडू लॉंग स्टॉपकडे लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं चांगला चेंडू आवडला, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकाच फटका आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि एकाच फटका आता जय हनुमान कामोठे टीमच्या स्क्वॉड मध्ये आशा असेल तर या कमीत कमी धावा मोठा खांदा टीमच्या डगआउट मध्ये आशा असतील. यावेळेला ड्रॉप केलाय चेंडू, अप्पर कट, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. हा दणदणीत लॉफ्टेड बिग 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 हिट. अगदी ज्या फटक्याचा शोध होता ना, तो शोध यावेळेला गुणवंत गोवारीनं दाखवून दिलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 20 धावा आणि 21 धावांचं टार्गेट या वेळेला जय हनुमान कामोठे टीमनं मोठा खांदा टीम समोर ठेवलेला आहे. पहा विनंती आहे
चला आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे. जयमान कामोठे 21 धावांचं टार्गेट. 21 हा आकडा शुभ आहे, 21 हा आकडा लकी आहे, पण तो कुठल्या संघासाठी हे आता आपल्याला थोड्या वेळातच पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे 15वं वर्ष आहे मित्रांनो. या मंडळानं कित्येक स्पर्धा सर केल्यात आणि यशस्वी स्पर्धा या कामोठ्यामध्ये कोणाच्या पार पाहायला मिळत असतील ना, तर त्यामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे या सगळ्या शिलेदारांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या पाठीवरती असलेल्या त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद, काका चुलत्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या परिवाराचा आणि आपल्या कामोठे गावाचा, जुई गावाचा आणि नौपाडी आणि कामोठे कॉलनी या सगळ्यांचा पाठिंबा या टेनिस क्रिकेटमध्ये, कामोठे टेनिस क्रिकेट या नावाला शोभून दिसताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच या स्पर्धा लोकनेते स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब या मैदानावरती अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा सुंदर पार पडतात, यातील मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेलाही आपण पाहिलं, अप्रतिम दर्जेदार स्पर्धा, उत्कंठा वाढवणारी स्पर्धा, रोमहर्षक सामना होईल का हा प्रश्नचिन्ह आता इथे निर्माण झाला आहे. मेगा फिनाले आहे आणि आपण पाहतोय घड्याळाचे काटे जर आपण पाहिलं ना 6:47 पोहोचतायत आणि मला वाटते मागील 2 वर्षापासून ते आतापर्यंत या मैदानावरती हीच जी मॅच आहे ती आतापर्यंत इतकी लेट झाली आहे. त्याचं कारण आहे या स्पर्धेचं उत्तम आयोजन आणि उत्तम स्पर्धा. मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहू शकाल इतकं सावट असून देखील या मैदानावरती उजेड आहे. हे सगळी आमच्या वरिष्ठांची देण या सगळ्या तरुण वर्गांना आहे. त्यांचा आभार व्यक्त करूया आणि या आभारातून आपण चलूया मेगा फिनाले. चला निकू गोवारी, वेळ लावायचा नाही, आपण वेळ लावायचा नाहीये. 21 धावांचं टार्गेट आणि या 21 धावांच्या टार्गेटवरती कशा प्रकारे तुटून पडतील मोठा कांदा आणि कशा प्रकारे त्यांना जखडून ठेवतील जयमान कामोठे ते पाहूया. फलंदाज आहे स्ट्राईकवरती दीपेश आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय गौतम. या जोडीनं आतापर्यंत आपल्या टीमला फायनल पर्यंत येऊन पोहोचवलं. मात्र फायनलचा उंबरठा विजयी म्हणून पार करायचा असेल तर या जोडीला या 21 धावांच्या आकड्याकडे लक्ष ठेवावं लागेल. निकू गोवारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गुडलेन स्पॉट आणि पुल्लर लेनच्या अगदी मधोमध पडलेला हा चेंडू यावेळेला डॉट पाहायला मिळतोय. घड्याळाचे काटे पहा, आपण पाहतोय बरोबर 6:49 होत आहेत आणि अजूनही सेकंड इनिंगचे 11 चेंडू शिल्लक आहेत. इथे आपण पाहतोय थोडासा फंबल झालाय. निकू गोवारी अगदीच संपूर्णपणे स्पर्धा 11 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडू हा मोठा खांदा संघासाठी, दीपेश आणि गौतमसाठी गोल्डन असेल. प्रत्येक चेंडू निकूसाठी निर्णायक असेल, कारण आता संपूर्ण आशा या पहिल्या षटकात आहेत. यावेळेला चेंडू समजला नाहीये पण हिट करण्याचा प्रयत्न इथे बॅकअप आहे. मात्र यावेळेला अवांतर चेंडू म्हणजे वाईड +1, 2 धावा यावेळेला येतील. 21 धावांचं टार्गेट असताना इथे या 2 धावा आणि त्यात 1 धाव आणि प्लस अवांतर. कदाचित वेगळ्या निदर्शनातून हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न असावा. गौतम यावेळेस येईल निकू गोवारी याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी. टॅपिंग क्रिकेट यावेळेला ऑन साईडला गुणवंत गोवारी त्यावेळेला आहे. बॅकअप करण्याचा प्रयत्न नयनचा आणि तिथे एकच धाव. पहा किती प्रामाणिकपणे क्रिकेटची परिभाषा हे दोन्ही टीम या सर्व रसिक वर्गांना दाखवून देत आहेत. जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. एका बाजूला जयमान कामोठे तर दुसऱ्या बाजूला मोठा खांदा. घरच्या मैदानावरती कशा प्रकारे संघर्ष करावा आणि मोठा खांदा या संघाचा विचार केला तर या मैदानापासून फारसा लांब नाही आहे. आपलाच मित्र गाव आहे आणि या 2 मित्र गावांच्या मध्ये ही लढण्यासाठी चेंडूवरती तुटून पडण्याची क्षमता आपण पाहू शकाल. यॉर्कर लाईन सटीक गोलंदाजी, हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. याच गोलंदाजीला कालच्या मॅच मध्ये रांजणपाडा टीमला निकू गोवारी यांना पाहिलं, नयन यांना पाहिलं आणि तीच धमक, तीच चपलाई या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. मात्र गौतम असा खेळाडू आहे ना, तो मॅचचा फासा कधीही पलटू शकतो. दीपेश असा फलंदाज आहे ना, तो मॅचचा फासा कधीही पलटू शकतो. पण त्यांना आता विचार करावा लागेल, ही मॅच मेगा फिनाले आहे. अभी नाही तो कभी नाही, आत्ताच करावं आणि त्यासाठी संघर्ष करावं. यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषेच्या दिशेने, अगदी संचार करत षटकार. या षटकाराची आवश्यकता होती.
कारण एखाद मोठा फटका सामन्याचं समीकरण अगदी ढील करून जातं आणि इथे आपण पाहतोय कशा प्रकारे जल्लोष त्या ठिकाणी आमच्या रसिक वर्गांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहतोय 8 चेंडू आणि 11 धावा, हे 2 चेंडू फार निर्णायक असतील। या 2 चेंडूंमध्ये एका बाजूला मोठा खांदा संघ विचार करेल की मोठा आकडा यावा, तर दुसऱ्या बाजूला जयनमन कामोठे विचार करेल की 2 या 3 एवढ्याच धावा या चेंडूवरती यावा। पण विचार काय आहे हे आपल्याला येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल। समोर फलंदाज आहे ज्यानं षटकार लगावलाय, निकू गोवारी। याला गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल, नियंत्रण ठेवून निर्णायक गोलंदाजी करावी लागेल, सटीक गोलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असताना निकू गोवारी, तर दुसऱ्या बाजूला गौतम। पाहूया हा चेंडू यावेळेस षटकारानंतर ड्रॉप करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू उचलण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात। विक्रांत पाटील त्या ठिकाणी होते आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात। आपण पाहू शकाल या 2 धावा पोचल्या धावफलकावरती, 12 धावा। आता 7 चेंडू आणि 9 धावा, 9 धावा 7 चेंडू। निकूला हा चेंडू फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे, तर दीपेशलाही तितकाच महत्वाचा आहे। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जेलबाद। ओ माय गॉड, व्हाट अ कॅच, व्हाट अ एफर्ट, 100% योगदान ज्याची नितांत गरज होती। या वेळेला अचूक झेल टिपलाय आणि इथे जल्लोष आता मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्यात, त्या म्हणजे 12 धावा। आता 6 चेंडू आणि 9 धावांची आता मात्र हा प्रश्न आहे की आतापर्यंत आपण सुपर ओव्हर हा नियम होता, मात्र इथे फलंदाज बाद। येस, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर दिली जाईल। गोलंदाज कोण आहे मित्रांनो? गोलंदाज आहे नयन खांबे। या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर। पंचांनी त्या ठिकाणी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच सांगायचं आहे, सामना बरोबरीच जर सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल। आपल्याकडे उजेड आहे आणि या उजेडात आपण मॅचेस खेळू शकता, पण सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं 6 चेंडू 9 धावा। प्रयत्नांची पराकाष्ठा काय असतं हे नयन खांबेने कॅचच्या स्वरूपात दाखवून दिलं। प्रयत्नांची पराकाष्ठा काय असतं एका षटकारानंतर दीपेशने दाखवून दिलं। आता उर्वरित जबाबदारी राहिली आहे या फलंदाजांची। 6 चेंडू 9 धावा, त्यातील पहिला चेंडू नयन खांबे गोस टू टॅपिंग करण्याचा प्रयत्न। यावेळेला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे कॅच। ओ माय गॉड, इथे आम्हाला दिसत नाहीये पण टाळ्या वाजल्यानंतर कळतात की कॅच आहे। हीच तर गंमत असते मित्रांनो क्रिकेटची। जर बाउंड्री लाईनच्या बाहेर टाळ्या वाजल्या तर समजायचं तो सिक्सर आहे आणि आतमध्ये खेळाडूंच्या वाजल्या तर समजायचं ती कॅच आहे। मॅच फार महत्वाची आहे। इथे आता 5 चेंडू आणि 9 धावा। जय हनुमान कामोठे, अतुल पाटील या टीमला नेहमीच सारथी बनून राहिलाय, विश्वास दाखवतो आपल्या खेळाडूंवरती आणि त्यांना नेहमी प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो। म्हणूनच तर काय या मैदानावरती जय हनुमान कामोठे टीम अर्थातच अतुल पाटील यांची वारंवार चिकाटी पाहायला मिळते। मित्रांनो क्रिकेटमध्ये चिकाटी फार महत्वाची असते। एका बाजूला आपण पाहतोय मोठा खांदा, दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोठे। मोठा खांद्यानं पहिल्या सामन्यापासून चिकाटी ठेवली आहे की इथून बक्षीस घेऊन जायचा, मात्र या वेळेस त्यांना थोडासा विसर पडला असावा। नवीन फलंदाजाला यावेळेला नयन खांबे याचा पुढील चेंडू कॅच नंतर काय असेल, यावेळेला अप्रतिम अप्रतिम इथे डायरेक्ट हिट। ओ माय गॉड, आणखी एक विकेट डगआउटला जाईल रनआउटच्या स्वरूपात। 2 चेंडू असेच गेलेत ज्यामध्ये एक रनआउटची विकेट आणि एक कॅचची विकेट। आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा। गतीवरती स्वार होतोय यॉर्कर लाईन, ब्रह्मास्त्र, सगळ्याच गोष्टी आता नयन या ठिकाणी घेऊन आलाय आणि तो आपल्या
मनगटांचा वापर करून, कलाईचा वापर करून या टीमला किनाऱ्यावरती आणण्याचं काम करतोय जय हनुमान कामोठे. तर दुसऱ्या बाजूला मोठा खांदा. आतापर्यंत त्यांचा जल्लोष आपण पाहिला, ज्या जल्लोषाला खरं तर या खेळाडूंना निर्माण केलाय, पण या खेळाडूंना आत्ता विसरून चालता कामा नये की फायनल आहे. तिसरा चेंडू, यावेळेस नवीन फलंदाज येईल. नयन खांबे यांचा पुढील चेंडू. टॅपिंग करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. नयन खांबे या गोलंदाजाचा विचार केला ना तर कैक मैदानावरती कित्येक खेळाडूंना त्यानं उभं ठेवलंय. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नाईटला जय हनुमान कामोठे आणि जीवदानी बामण डोंगरी या टीम मध्ये नयन खांबेने कमाल केली. आजही ती कमाल या 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळते. यस, तिसऱ्या पंचांची मांग या ठिकाणी केलेली आहे. 3 चेंडू 9 धावा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत धीरज मात्र यावेळेला जाईल. चेंडू राहिलेत आता 3 आणि 9 धावांची गरज. एखाद मोठा फटका आणि एखाद डॉट बॉल, असंच काहीतरी समीकरण दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. यावेळेला नयनचा पुढचा चेंडू. टॅप करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल. ओमकार, अप्रतिम थ्रो आहे आणि इथे कॉलिंग चुकले. आणखी एक विकेट. ओमकार त्या ठिकाणी रायझिंग स्टार आहे कामोठे टीमचा. नारायणजी पोपेडा साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. एका मागोमाग एक विकेट डगआउटला जाऊन पोहोचतायत. दोन चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा, माफ करा 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडू 8 धावा. सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हर. हा चेंडू फार महत्वाचा आहे मोठा कांदा टीमसाठी. हा चेंडू फार महत्वाचा आहे जय हनुमान कामोठे टीमसाठी. आणि या चेंडूला पाहण्यासाठी आता मात्र जे रसिक मायबाप आतापर्यंत मॅच पाहत होते ना, त्यांच्या डोक्यातही आता विचार चालू झालेत की या चेंडूवरती निर्णायक खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नयन खांबेचा हा पुढील चेंडू यावेळेला खेळून काढेल. यस, नक्कीच काहीतरी घडणार आहे, पण नेमकं काय. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र षटकार. ओ माय गॉड, व्हाट अ परफॉर्मन्स. अप्रतिम, दर्जेदार. ऑफसाइडचा चेंडू आडव्या पट्ट्यात डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 1 चेंडू 2 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. 1 चेंडू 2 धावा. चला, 1 चेंडू 2 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. या फटक्यावरती नयन खांबेने चूक केली. अगदी ज्या फलंदाजाला पाहिलं त्या फलंदाजानं धुडकावून दिलं. 1 चेंडू 2 धावा. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय मोठा खांदा चॅम्पियन श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे. काही योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी या ट्रॉफीचे हकदार झाले 2025 मध्ये. मोठा खांदा, अप्रतिम. कॉंग्रॅच्युलेशन मोठा खांदा संघ. आणि थँक्यू सो मच. रनर अप सेकंड प्राइज जय हनुमान कामोठे टीम.
चला दोन्ही संघ लवकर लवकर जवळ या, उशीर झालाय. दोन्ही संघ आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. थोडासा क्रॉस कर, माझा आवाज बसलाय साऊंड मध्ये, आवाज बसला साऊंड मध्ये. चला दोन्ही संघ लवकर लवकर या. तर आपण चला दोन्ही संघ लवकरात लवकर. आयोजक पहिले वरती या. आयोजक, सगळ्या आयोजकांना विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे. चला चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. सर्वप्रथम चला परेश म्हात्रे, धीरज म्हात्रे, चला या स्टेज वरती आपण आता बक्षीस वितरण सोहळा. उशीर झालाय पाहुण्यांना पण. चला 3 दिवस आपण ज्यांच्या माध्यमातून YouTube वरती, झी क्रिक वरती या स्पर्धा पाहिल्यात, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. झी क्रिक वाल्यांचं प्रथम आपण स्वागत करूया. चला जयेंद्र या. परेश म्हात्रे, परेश म्हात्रे, चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच जयनमान कामोठे संघ. चला आपण या.